आजच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्ही ज्या काही सुविधा अनुभवता ना, म्हणजे दिवसाचे 8 तासांचे काम असेल किंवा किंवा मग त्या पगारासकट मिळणाऱ्या सुट्ट्या असतील. हो, अगदी. आणि महिलांसाठी असलेली ती मॅटर्निटी लीव्ह सुद्धा. या सर्व गोष्टींची सुरुवात एखाद्या आधुनिक HR डिपार्टमेंटने केलेली नाहीये. हो, आणि हे ऐकायला कदाचित थोडं धक्कादायक वाटेल अनेकांना. नक्कीच. कारण या सगळ्या अधिकारांचा पाया त्या माणसाने रचलाय, ज्यांना आपण मुख्यत्वे भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखतो, डॉक्टर B.R. आंबेडकर. हां, खरंच अनेकांसाठी एक अरेच्छा असा क्षण असू शकतो. बघा ना, आपण ऐतिहासिक व्यक्तींना एका विशिष्ट चौकटीत अडकवण्याची सवयच लावून घेतली आहे. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपल्याला हीच चौकट खऱ्या अर्थाने मोडायची आहे. पण जेव्हा आपण ह्या नोट्स बारकाईने वाचतो ना, तेव्हा एका अशा महामानवाची ब्लूप्रिंट उलगडते, ज्याने केवळ कायदे लिहिले नाहीत, तर या देशाचे अर्थशास्त्र असेल, कामगारांचे हक्क आणि स्त्रियांचे स्वातंत्र्य या सर्वांचा एक भक्कम पाया रचला. तर ह्या सगळ्या पैलूंचा आपण आज नव्याने वेध घेणार आहोत. यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे ह्या प्रवासाची सुरुवात कुठून होते हे पाहणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर. कारण त्यांचे हे जे सर्व क्रांतिकारी विचार होते ना, ते काही अचानक हवेतून आलेले नव्हते. त्याच्या मुळाशी एक अत्यंत भीषण आणि अस्वस्थ करणारं वास्तव होतं. म्हणजे त्यांच्या बालपणाबद्दल बोलताय ना तुम्ही? होय. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या लष्करी छावणीत त्यांचा जन्म झाला. पण त्यांचं मूळ गाव होते महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे. आंबडवे गाव. बरोबर. एका अस्पृश्य मानल्या गेलेल्या महार जातीत जन्म झाल्यामुळे बालपणापासूनच त्यांना अशा एका बहिष्काराचा सामना करावा लागला, ज्याची आज आपण साधी कल्पनाही करू शकत नाही. खरंच. या नोट्समधील एका प्रसंगाने तर मला खरोखरच सुन्न करून टाकलं. कोणता प्रसंग? तो शाळेत असतानाचा पाण्याचा प्रसंग. म्हणजे त्यांना जर तहान लागली तर ते थेट पाण्याला हात लावू शकत नसत. हो, ते वाचले मी. अत्यंत विदारक वास्तव होतं ते. शाळेचा शिपाई उंचावरून त्यांच्या ओंजळीत पाणी ओतत असे. आणि ज्या दिवशी शिपाई नसेल त्या दिवशी त्यांना तहानलेलेच राहावे लागे. हो, शिपाई नाही तर पाणी नाही, हा तो भीषण नियम. आता विचार करा, एका लहान मुलाच्या मनावर याचा काय परिणाम होत असेल. साहजिकच आहे. प्रचंड मानसिक आघात. मला इथे एक उपमा द्यावीशी वाटते. म्हणजे ज्याप्रमाणे प्रचंड दाबाखालीच हिऱ्याची निर्मिती होते ना, तसाच हा प्रकार आहे. साधारणपणे असा अमानुष बहिष्कार एका कोवळ्या मुलाला पूर्णपणे खचवून टाकतो. तो नशिबाला दोष देतो आणि ती व्यवस्था स्वीकारतो. अगदी तेच. पण इथे मात्र पूर्णपणे उलटे घडले. इतक्या लहान वयात जिथे पाण्याचा साधा घोट मिळवण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागतो, तिथे शिक्षणाची जिद्द कशी काय टिकून राहते? या अपमानाने त्यांना बौद्धिक बंडखोरीकडे कसं नेलं असावं? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं ना, तर लक्षात येतं की त्यांनी या बहिष्काराकडे केवळ स्वतःचा वैयक्तिक अपमान म्हणून पाहिलंच नाही. अच्छा, म्हणजे मग कसा दृष्टिकोन होता त्यांचा? जसजसे ते मोठे झालेत तसतसं त्यांच्या लक्षात आले की हा त्या शिपायाचा किंवा त्या एका शाळेचा दोष नाहीये. ही एक अत्यंत क्रूर अशी संस्थात्मक आणि सामाजिक रचना आहे, जी शेकडो वर्ष पद्धतशीरपणे राबवली गेलीय. अज्ञानाच्या अंधारात ठेवूनच माणसाला गुलाम ठेवता येतं हे त्यांनी अचूक ओळखलं होतं. म्हणजे शिक्षणाशिवाय या साखळ्या तोडता येणार नाहीत, हा विचार त्यांच्यात तेव्हाच रुजला म्हणायचा. नक्कीच. आणि ह्याच सामाजिक बहिष्काराने त्यांच्यात प्रस्थापित व्यवस्थेला बौद्धिक पातळीवर आव्हान देण्याची एक मोठी ठिणगी टाकली. पण बघा, या अंधाऱ्या प्रवासात त्यांना माणुसकीचे काही दुर्मिळ दर्शनही घेतले. हो, त्यांच्या आडनावाचा किस्सा ना. होय. शाळे त्यांच्या सखपाळ या मूळ आडनावाऐवजी गावावरून आंबडवेकर अशी नोंद होती. बरोबर. पण कृष्णाजी केशव आंबेडकर या त्यांच्या एका ब्राह्मण शिक्षकाने त्यांच्यावरच्या नितांत प्रेमापोटी स्वतःचे आंबेडकर हे आडनाव त्यांना दिले. माणुसकी आणि शिक्षणाची ती खरंच एक छोटीशी पण महत्वाची ज्योत होती, जिने त्यांना पुढे जाण्याचं बळ दिलं. आणि इथून जो त्यांचा शैक्षणिक प्रवास सुरू होतो ना, तो थक्क करणारा आहे. म्हणजे मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिक उत्तीर्ण झालेले ते त्यांच्या समाजातील पहिले विद्यार्थी होते. हो, आणि त्यानंतर बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीमुळे त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. थेट अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि मग लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. अगदी बरोबर. तिथे त्यांनी अर्थशास्त्रात MA, मग PhD आणि DSc या उच्च पदव्या प्राप्त केल्या. बापरे. आणि तुम्हाला सांगते, अर्थशास्त्रासारख्या विषयात परदेशातून डॉक्टरेट मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. हे खरंच अनेकांना माहीत नसेल. पण इथे खरी महत्वाची गोष्ट ती पदवी नाहीये.
त्या पदवीसाठी त्यांनी जो सखोल अभ्यास केला त्याचा भारताच्या भविष्यावर जो परिणाम झाला ना, तो जास्त महत्वाचा आहे. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण आपण नेहमी त्यांना केवळ एक कायदेतज्ञ मानतो. हो ना. पण या नोट्स वाचताना मला जाणवलं की ते तर भारताच्या एका अर्थाने आर्थिक ऑपरेटिंग सिस्टमचे म्हणजे इकॉनॉमिक ऑपरेटिंग सिस्टमचे मुख्य डेव्हलपरच होते. खूप छान शब्द वापरलात तुम्ही, डेव्हलपर. हो ना. पण मला सांगा, त्यांचं हे जे अर्थशास्त्राचं ज्ञान होतं त्याचा प्रत्यक्ष भारतासाठी कसा उपयोग झाला? मी सांगेन. 1923 मध्ये त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी नावाचा एक अत्यंत गाजलेला प्रबंध लिहिला. अच्छा, रुपयाचा प्रश्न. होय. त्या काळात ब्रिटिश सरकार भारतीय चलनाचा दर अशा प्रकारे ठरवत होते की ज्यामुळे ब्रिटनला फायदा होईल, पण भारतातील सामान्य शेतकरी आणि कामगारांचे मात्र कंबरडे मोडेल. म्हणजे पूर्णपणे शोषण. अगदी. डॉक्टर आंबेडकरांनी या पुस्तकात सविस्तर मांडणी केली की चलनाचं मूल्य स्थिर नसणे किंवा चलनवाढ होणे हा गरिबांवर टाकलेला सर्वात क्रूर असा छुपा कर आहे. बापरे, हा तर अत्यंत आधुनिक असा आर्थिक विचार आहे. हो, आणि नुसता विचार नाही, त्यांनी हिल्टन यंग कमिशनसमोर साक्ष दिली आणि एका मध्यवर्ती बँकेची गरज पटवून दिली जी राजकारणापासून स्वतंत्र असेल. राजकारणापासून स्वतंत्र म्हणजे गव्हर्नमेंटचा कंट्रोल नसेल. बरोबर. आणि जी चलनाला स्थिरता देईल. इथे मला एक उपमा सुचते बघा. जर आपण देशाच्या अर्थव्यवस्थेला एका कारच्या इंजिनची उपमा दिली तर देशाचे चलन हे त्या इंजिनमधील ऑइलसारखे आहे. बरोबर. जर ते ऑइल नीट काम करत नसेल तर इंजिन सीज होणारच ना. डॉक्टर आंबेडकरांनी बरोबर ओळखले होते की भारताला स्वातंत्र्य मिळेलही, पण हे आर्थिक इंजिन सांभाळण्यासाठी एक भक्कम संस्था आधी हवी. अगदी तंतोतंत. आणि त्यांच्या याच दूरदृष्टीच्या वकिलीतून 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयची स्थापना झाली. म्हणजे आजची आपली आरबीआय. होय. इतकेच नाही तर त्यांनी प्रोव्हिन्शियल फायनान्स म्हणजेच प्रांतीय वित्त व्यवस्थेवर जो सखोल अभ्यास केला होता त्याच आधारावर भारतीय संविधानातील कलम 280 अंतर्गत भारतीय वित्त आयोगाची निर्मिती करण्यात आली. म्हणजे फायनान्स कमिशन. होय. केंद्राचा पैसा राज्यांमध्ये कसा वाटला जावा याचा तो मूळ पाया होता. ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनीज सारख्या त्यांच्या पुस्तकांचाही यात मोठा संदर्भ आहे. अर्थशास्त्राचे त्यांचे ज्ञान केवळ पुस्तकी नव्हते, तर ते भारताच्या संस्थात्मक उभारणीचा पाया बनले. हे खरोखरच चक्रावून टाकणारं आहे. रिझर्व्ह बँक आणि फायनान्स कमिशन यांसारख्या देशाच्या आर्थिक नाड्या ज्यांच्या हातात आहेत त्या संस्थांच्या मुळाशी डॉक्टर आंबेडकरांचे विचार आहेत. होय. पण मग मला एक प्रश्न पडतोय. विचारा ना. जर ते इतके मोठे जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ होते तर ते केवळ विद्यापीठांमध्ये किंवा अशा सरकारी समित्यांमध्येच का नाही राहिले? ते थेट रस्त्यावरच्या लढाईत कसे आणि का उतरले? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण अर्थशास्त्र हे देशाची धोरणं ठरवू शकते, पण माणसाची मानसिकता किंवा समाजातली तळागाळातील विषमता नुसत्या धोरणांनी बदलत नाही. त्यांना माहीत होतं की लायब्ररीमध्ये बसून किंवा परदेशातून पुस्तके लिहून तळागाळातील माणसाला न्याय मिळणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावरची लढाई आवश्यक होती. म्हणजे ग्राउंड ॲक्शन. अगदी बरोबर. त्यामुळेच 1924 साली त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली. आणि तिचा तो प्रसिद्ध मंत्र? होय. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा ऐतिहासिक मंत्र त्यांनी दिला. आणि या संघर्षाचे सर्वात प्रातिनिधिक रूप म्हणजे 20 मार्च 1927चा महाडचा चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह. हो. आज हा दिवस भारतात सामाजिक सबलीकरण दिन म्हणून पाळला जातो. पण त्या नोट्स वाचताना त्या सत्याग्रहाची जी तीव्रता जाणवते ना, ती अंगावर काटा आणणारी आहे. म्हणजे हजारो लोक रणरणत्या उन्हात मैलोनमैल चालत एका तळ्यावर येतात, केवळ पाणी पिण्यासाठी. होय. तो पाण्याचा पहिला स्पर्श हा केवळ तहान भागवणारा नव्हता, तर तो शेकडो वर्षांची गुलामगिरी नाकारणारा होता. बरोबर. तो सत्याग्रह सार्वजनिक पाणवठ्यावर पाण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी होता खरा, पण तो त्याहूनही अधिक एक नागरी हक्क मिळवण्याचा लढा होता. माणसाला माणसासारखं जगता यावं ही त्याची मूळ मागणी होती. पण यानंतर त्याच वर्षी म्हणजे 25 डिसेंबर 1927 रोजी जे घडले त्यावर मला थोडं थांबून तुम्हाला विचारायचंय. मनुस्मृती दहनाबद्दल म्हणायचंय का तुम्हाला? हो. त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीर दहन केले. आता एक जागतिक दर्जाचा विचारवंत ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुस्तकांच्या सानिध्यात घालवले, तो एका पुस्तकाचे दहन का करतो?
ही कृती थोडी टोकाची किंवा हिंसक वाटत नाही का? वरवर पाहता ते नक्कीच तसं वाटू शकतं. पण इथे समजून घेण्याची गोष्ट ही आहे की मनुस्मृती हे त्यांच्या मते केवळ एक पुस्तक नव्हते. मग ते काय होतं? ती एक सोर्स कोड होती एका अशा व्यवस्थेची जिने स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणापासून, संपत्तीपासून आणि सन्मानापासून वंचित ठेवले होते. म्हणजे ती एक विचारधारा होती. होय, ते दहन म्हणजे एका कागदाच्या गठ्ठ्याला लावलेली आग नव्हती, तर ती मानसिक गुलामगिरीच्या एका व्यवस्थेविरुद्धची थेट घोषणा होती. अच्छा. यामुळे एक अतिशय महत्वाचा प्रश्न उभा राहतो बघा. हा लढा केवळ एका जातीपुरता मर्यादित नव्हता, तर तो व्यापक मानवी हक्कांसाठी होता. जोपर्यंत जुनी कुजलेली व्यवस्था प्रतिकात्मकरित्या जाळली जात नाही, तोपर्यंत नवीन समताधिष्ठित समाज निर्माण होऊ शकत नाही. क्या बात आहे. खूपच सखोल अर्थ आहे यामागे. आणि त्यानंतरचं 1932चा महात्मा गांधींसोबत झालेला पुणे करार, जो अस्पृश्यांसाठी राखीव जागांसंदर्भात होता, तोही याच लढ्याचा भाग होता ना? हो, तो या सामाजिक लढ्याला राजकीय प्रतिनिधित्वाच्या चौकटीत आणणारा एक महत्वाचा टप्पा होता. म्हणजे रस्त्यावरचा संघर्ष, मग राजकीय संघर्ष आणि शेवटी या सर्वांना एका संविधानाच्या कायदेशीर चौकटीत बसवण्याची वेळ आली होती. बरोबर. 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झालेल्या मसुदा समितीचे, म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका आपण सर्व जाणतोच. पण 25 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी संविधान सभेत जे भाषण दिलं ना, ते ऐतिहासिक भाषण. होय, जिथे त्यांनी राजकीय लोकशाहीपेक्षा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यावर आधारित सामाजिक लोकशाही म्हणजे सोशल डेमोक्रेसी प्रस्थापित करण्यावर भर दिला. तो संविधानातील अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारा असा इशारा होता. पण मला हे थोडं सोप्या भाषेत समजून घ्यायचंय. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? राजकीय लोकशाही आणि सामाजिक लोकशाही यातील हा नेमका फरक काय आहे? उदाहरणासह सांगाल का? नक्कीच. त्यांनी अतिशय मार्मिकपणे हे स्पष्ट केले होते. राजकीय लोकशाही म्हणजे मतदानाचा अधिकार. आपण संविधानात लिहून ठेवलं की एक माणूस एक मत आणि एक मूल्य. म्हणजे मतदान यंत्रासमोर देशाचे पंतप्रधान आणि एक सामान्य मजूर हे दोघंही अगदी समान आहेत. पण मतदान केंद्राच्या बाहेर आल्यावर आपल्या समाजात आर्थिक आणि सामाजिक स्तरावर ही समानता आहे का? बिलकुल नाही. तिथे जातीभेद आहे. प्रचंड गरिबी आणि श्रीमंती यातील दरी आहे. म्हणजे राजकारणात समानता, पण समाजात विषमता. अच्छा, म्हणजे केवळ मतदानाचा अधिकार मिळणे म्हणजे स्वातंत्र्य नाही, असं त्यांना म्हणायचं होतं? अगदी बरोबर. त्यांनी संसदेत ठणकावून सांगितले की जर समाजात समता आणि बंधुता नसेल तर ही राजकीय लोकशाही कधीही कोसळू शकते. हा त्यांचा दूरदृष्टीचा इशारा आजच्या काळातही किती लागू पडतो हे आपण पाहू शकतो. खरंच खूपच विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही. आणि याच नोट्समध्ये तत्कालीन जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 370 बद्दलही माहिती दिलेली आहे. होय, एक राष्ट्राची समानता या तत्वावर आधारित असल्यामुळे त्या विशेष दर्जाला त्यांचा प्रखर विरोध होता, हे या माहितीतून स्पष्ट होतं. अच्छा. आता आपण एका अशा टप्प्याकडे वळतोय जो कदाचित आजच्या पिढीसाठी सर्वात रिलेटेबल असावा. म्हणजे कामाच्या ठिकाणचे हक्क. हो, तुम्ही मगाशी म्हणालात तसे सामाजिक लोकशाही केवळ कागदावर राहू नये म्हणून त्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून प्रत्यक्ष कायदे कसे बनवले. इथेच त्यांच्या कामाचा तो पैलू समोर येतो ज्याचा आपण अगदी सुरुवातीला उल्लेख केला होता. आधुनिक भारतीय वर्क कल्चरचे जनक 1942 ते 1946 या दरम्यान त्यांनी व्हाईसरॉयच्या कार्यकारिणी मंडळात कामगार मंत्री म्हणजेच लेबर मेंबर म्हणून काम पाहिले. आणि इथेच त्यांनी कमाल केली. हो, आणि त्या काळात त्यांनी भारतीय कामगारांच्या आयुष्यात अक्षरशः क्रांती घडवली. त्याआधी कामगार आणि मालक यांच्यात कायम संघर्ष होत असे. मालक मनमानी करत आणि कामगारांचा आवाज दाबला जात असे. डॉक्टर आंबेडकर यांनी पहिल्यांदाच त्रिपक्षीय कामगार परिषद सुरू केली. कोण होते यात? म्हणजे एकाच टेबलावर सरकार, भांडवलदार म्हणजे मालक आणि कामगारांचे प्रतिनिधी यांनी एकत्र बसून निर्णय घेणं. अच्छा, म्हणजे डायरेक्ट संवाद. हो, त्यांनी मालकांना जाणीव करून दिली की कामगार हा काही केवळ यंत्राचा भाग नाही, तो माणूस आहे. याच परिषदांमधून त्यांनी कामगारांचे रोजचे कामाचे तास कमी केले. म्हणजे थेट 8 तासांवर आणले ना? होय, आणि त्यांना सशुल्क सुट्ट्या म्हणजे पेड लीव्ज मिळवून दिल्या. 1944चा कोळसा खाण कामगार कल्याण निधी त्यांनीच स्थापन केला. आणि महिलांसाठी विशेष सोय? हो, त्या काळी खाणीत काम करणाऱ्या महिलांची अवस्था अत्यंत वाईट होती.
त्यांनी कायद्याने सक्ती केली की महिलांसाठी पाळणाघरे म्हणजेच क्रॅशेस असलीच पाहिजेत आणि स्नानाची सोय म्हणजेच पिठेड बाथ्स असल्याच पाहिजेत. बापरे, म्हणजे आज आपण ज्या 8 तासांच्या शिफ्ट, पेड लिव्हज आणि मॅटर्निटी लिव्हचा हक्क म्हणून उपभोग घेतो ना, त्या आधुनिक भारतीय वर्क कल्चरचे खरे HR मॅनेजर डॉक्टर आंबेडकर होते. खूप छान उपमा दिलीत तुम्हीही. आणि महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी केवळ कामगार मंत्री म्हणूनच काम केले नाही. जेव्हा ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते तेव्हा त्यांनी हिंदू कोड बिल संसदेत मांडले. हे खूप महत्वाचं बिल होतं ना? याचा मुख्य उद्देश काय होता? या बिलाचा उद्देश हिंदू कायद्यांचे संकलन करून स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान कायदेशीर अधिकार देणे हा होता. त्यात स्त्रियांना विवाह घटस्फोट घेण्याचा अधिकार, वारसा हक्क मिळवून देण्याच्या तरतुदी होत्या. पण नोट्समध्ये नमूद केल्याप्रमाणे या बिलाला सनातनी विरोधकांकडून प्रचंड विरोध झाला. हो, खूप विरोध झाला. आणि जेव्हा हे बिल मंजूर होऊ शकलं नाही तेव्हा सप्टेंबर 1951 मध्ये त्यांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा थेट राजीनामा दिला. होय. इथे मला खरोखर एक प्रश्न पडतो. ते देशाचे कायदेमंत्री होते, त्यांच्याकडे सत्ता होती. एखाद्या बिलासाठी थेट राजीनामा देण्यापेक्षा सत्तेत राहून थोडे थोडे बदल करत राहणे जास्त सोयीचे नव्हते का? हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात मोठा पैलू आहे बघा. महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा देणे हे त्यांच्या मूल्यांवरील अढळ निष्ठेचं प्रतीक आहे. म्हणजे तत्वांशी तडजोड नाही. बिलकुल नाही. त्यांच्या मते जर तुम्ही देशातील निम्म्या लोकसंख्येला म्हणजे स्त्रियांना समान अधिकार देणार नसला तर त्या स्वातंत्र्याला काही अर्थ उरत नाही. त्यांना केवळ कागदी कायदे करायचे नव्हते तर समाजाची मानसिकता बदलायची होती. आणि माइन्स मॅटर्निटी बेनिफिट्स ॲक्टद्वारे त्यांनी प्रसूती रजा आणि समान वेतन मिळवून दिले हे सुद्धा याच नोटशी स्पष्ट करतात. अगदी बरोबर. पण बघा, केवळ कायदे करून किंवा राजीनामे देऊन विचार लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यासाठी गरज असते ती संवादाची. आणि त्यासाठी त्यांनी पत्रकारिता आणि लेखणीची ताकद कशी वापरली हे पाहणंही तितकंच रंजक आहे. हो, पत्रकारिता आणि विपुल ग्रंथसंपदा. 1920 मधील मूकनायकपासून ते बहिष्कृत भारत, समता, जनता आणि 1956च्या प्रबुद्ध भारतपर्यंतचा त्यांचा वृत्तपत्रांचा प्रवास हे याचं जिवंत उदाहरण आहे. आणि त्यांची पुस्तके ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजेच जाती व्यवस्थेचे निर्मूलन, तो ग्रंथ म्हणजे अत्यंत प्रखर वैचारिक दस्तऐवज मानला जातो. गमतीची गोष्ट म्हणजे हे पुस्तक मूळतः एका भाषणाच्या रूपात लिहिलं गेलं होतं. पण आयोजक इतके घाबरले की त्यांनी कार्यक्रमच रद्द केला. मग आंबेडकरांनी ते स्वतः छापलं. हू वर द शूद्राज असेल किंवा थॉट्स ऑन पाकिस्तान आणि अखेरचा ग्रंथ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. मला खरोखर या सर्व प्रवासातील त्यांच्या अफाट बौद्धिक ऊर्जेबद्दल आदरयुक्त आश्चर्य वाटतं. एकाच आयुष्यात इतके विपुल आणि वैविध्यपूर्ण लेखन कसे शक्य आहे? ती त्यांची ज्ञानसाधना होती. आणि या सर्व वैचारिक आणि प्रत्यक्ष संघर्षाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस त्यांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णय. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह केलेली बौद्ध धर्माची धम्म दीक्षा ना? होय. पण या निर्णयाकडे केवळ एक धार्मिक बदल म्हणून पाहणे खूप वरवरचे ठरेल नाही का? निश्चितच. या धर्मांतराच्या निर्णयाचं विश्लेषण केले तर लक्षात येते की तो केवळ पूजा पद्धती बदलण्याचा विषय नव्हता. मग त्यामागील मुख्य विचार काय होता? ती एका अत्यंत प्रतिकूल आणि भेदभावाच्या व्यवस्थेतून स्वतःला आणि आपल्या अनुयायांना मुक्त करण्याची सर्वोच्च कृती होती. तो एक नवा नागरी आणि आध्यात्मिक मार्ग होता. एका अर्थाने ती एक अंतिम मुक्ती होती. खऱ्या अर्थाने अंतिम मुक्ती. आजच्या या सखोल चर्चेतून आपण या MPSCच्या नोट्समधून खूप काही शिकलो आहोत. नक्कीच. डॉक्टर आंबेडकर हे केवळ राज्यघटनेचे मसुदाकार नव्हते, तर ते भारताचे पहिले महान अर्थशास्त्रज्ञ, कामगार हक्कांचे संरक्षक आणि महिला सबलीकरणाचे प्रत्यक्ष प्रणेते होते. हे सर्व ऐकल्यानंतर जाता जाता मला एक विचार श्रोत्यांसमोर नक्कीच मांडावासा वाटतो. कोणता विचार? आपण सर्वांनी डॉक्टर आंबेडकरांना एका चौकटीत केवळ संविधानाचे शिल्पकार म्हणून अडकवून तर ठेवले नाही ना? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. हो, कारण जर आज आपण त्यांच्या अर्थशास्त्रीय विचारांचा आणि विशेषतः सामाजिक लोकशाहीच्या इशाऱ्याचा खऱ्या अर्थाने अभ्यास केला तर आजची आपली अनेक आव्हाने सोडवण्यासाठी आपल्याला एक नवीन दिशा मिळू शकेल का? हा विचार खरंच खूप महत्वाचा आहे. श्रोत्यांनो, आजचा हाच तो अंतिम विचार आहे जो आपण सोबत घेऊन जाण्याची गरज आहे. मला खात्री आहे की या सखोल विश्लेषणातून तुम्हाला एक नवा आणि व्यापक दृष्टिकोन नक्की